हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे ना, मी लंच बनवता बनवता इथे मला कंपनी देण्यासाठी प्रिशाई आहे, कारण की आज तिच्या स्कूलला सुट्टी आहे. सो त्यामुळे तिचं सगळं मम्मा 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 माझ्यासोबतच चालू आहे ते. आणि मी जे पण काही इथे बनवते तर तिचं असं म्हणणं आहे की मला पण बनवू दे, मला पण ते सगळं दे, म्हणजे मी पण इथे बनवते. सो ती कंटिन्यू माझ्या मागे लागली होती, पण मी काही तिला ते दिलं नाही. सो शेवटी तिकडे तुम्ही बघू शकता मागे की फ्रीजच्या तिथे गेली आणि फ्रीजमधनं काही ना काही काढणं तिचं चालू होतं. पुन्हा मला विचारणंही चालू होतं, हे काय आहे ते काय आहे, असं तसं सगळं 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 तिचं चालू असतं. पण तिच्याशी गप्पा मारता मारता वेळ कसा निघून जाताना मला समजतच नाही. सो म्हणून मला पण छान वाटतं जेव्हा ती कंपनी देत असते आणि बघा ही अशी मध्ये तिची काहीशी अशी लुडबुड चालू असते. जसं की मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही कोकणातून येताना खूप सारे मँगो घेऊन आलेलो. सो रोज आमरस किंवा आंबे असं चालूच होतं आमचं. सो म्हटलं आज आहे ना एकदम सिम्पलचं असं लंच बनव, म्हणून इथे सिम्पल असं इडली सांबार, म्हणजे हे आमचं खूप जास्त कम्फर्ट फूड आहे. आणि मग नंतर दुपारी मी प्रिशाला झोपवलेलं लंच वगैरे झाल्यानंतर तिचं, आणि मग ती झोपल्यानंतर निवांतपणे मीही लंच करून घेतलं. आणि इथे तुम्ही बघताच आहे की प्रिशाचं जे टॉयज आहे ते ॲज युजल ती खेळताना ती सगळीकडे असे पसरून ठेवतच असते. सो मग मी लंच वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग हे टॉयज वगैरे सगळे तिचे इथे कलेक्ट करून ठेवते थोड्या वेळासाठी, का नसो पण ते सगळे जिथल्या तिथे ज्या त्या जागेवर असतात. सो ते चांगलं वाटतं मला. आज तर काय एकदम सुट्टीचा दिवस होता. सो म्हटलं आता खूप दिवस झाले मूवी वगैरे असं पाहिलं नाही आपण असं निवांतपणे बसून. सो मग इथे नेटफ्लिक्सवर किंवा अजून दुसरे OTT ॲपवरती राहुल तेच पाहत होते की कोणता मूवी आहे का लेटेस्ट जे आपण पाहू शकतो. सो ते इथे सर्च करत होते आणि इथे तुम्ही बघताच आहे प्रिशाची मस्ती चालू आहे. म्हणजे संध्याकाळी चहा वगैरे घेतला होता आम्ही, चहाच्या नंतर मग आम्ही असं काहीच पाहत बसलेलो की काही आहे का अवेलेबल. दादाजी आले बघ, दारूगड जा. आणि संध्याकाळी वॉकला जाण्याचं हे माझ्या सासऱ्यांचं रुटीनच आहे. सो ते इथे आल्यावर पण ते फॉलो करतात आणि इथे त्यांचे भरपूर असे फ्रेंड्स पण झालेत सोसायटीमध्ये. सो मग त्यांना भेटण्यासाठी पण आणि वॉक पण दोन्ही होऊन जातं. आणि मग मतलब प्रिशाचं असं असतं की आल्यानंतर कोणीही आलं तर मीच दार उघडणार, म्हणून तिची अशी खटपट चालूच असते. आज आहे ना आम्हाला प्रिशाला हेअरकटसाठी घेऊन जायचं आहे संध्याकाळी. सो त्यासाठीच मग संध्याकाळीचं जे प्रिशाचं गार्डनमध्ये जाण्याचं आजचं जे रुटीन आहे ते आम्ही स्किप केलं आहे, कारण की आम्हाला हेअरकट करण्यासाठी जायचं जे आहे तर ते आम्ही थोडंसं लेट जाणार आहे, म्हणजे डिनर वगैरे करून झाल्यानंतर. सो म्हटलं आधी मी इथे मस्त पटकन डिनर बनवून घेते. सो आज डिनरमध्ये मी मसूर पुलाव आणि कोशिंबीर बनवलेली, फक्त काकडीची कोशिंबीर बनवली होती मी आज, कारण की टोमॅटो वगैरे जे आहे ते एवढे नव्हते अवेलेबल. सो फक्त काकडीची कोशिंबीरही छान लागते, सो तेही आम्ही बनवतच असतो. सो पटकन आम्ही डिनर करून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही 10 वाजेपर्यंत ओपन असतो. सो त्यामुळे आम्ही निवांत जाऊ शकतो. सो इथे आम्ही निघालेलो आणि झालं अशी गंमत की आम्ही नेमकं लिफ्टमध्ये गेलो आणि लाईट चालली गेली. सो त्यामुळे आम्ही लिफ्टमध्ये अडकलेलो, पण लकीली म्हणजे आम्ही पार्किंगच्या तिथेच होतो, त्यामुळे आम्ही ते चालत आलो. आणि तुम्ही बघू शकता बाहेरही लाईट नव्हती. सो आता आम्हाला तेच टेन्शन होतं की आता तिथे सलॉनमध्ये गेल्यानंतर लाईट असते की नाही, की तिथे काही अजून इश्यू असेल वगैरे. आम्ही तेच थोडंसं टेन्शन आलेलं, पण म्हटलं ठीक आहे जाऊन तर बघू तिथे काय होतं, बघू अवेलेबल असली की लाईट, नाहीतर मग बघू नंतर जेव्हा जमेल, प्रॉबेबली उद्या किंवा मग नंतर नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा जमेल तसं येऊ म्हणून. आणि तिथे गेल्यानंतर समजलेलं की जी लाईट जी आहे ती फक्त आमच्या एरियामध्येच गेलेली होती, इकडची लाईट होती. सो त्यामुळे मग आम्ही तेवढं एक आम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटलेलं की ठीक आहे आता आपण आलोच आहे तर प्रिशाची हेअरकट तरी होऊन जाईल. आणि असं इथे सलूनमध्ये येण्याचा जो प्रिशाच्या हेअरकटसाठीचा जो आमचा एक्सपिरियन्स आहे हा पहिला एक्सपिरियन्स आहे, कारण की याआधी आम्ही प्रिशाची जेव्हा पण हेअरकट केली ती घरी एकतर ताई यायचं तर त्या करून द्यायच्या हेअरकट, किंवा मग मी असं कुठे लेडीज पार्लरमध्ये तिला घेऊन जायचे, म्हणजे जेव्हा जास्त रश नसेल पार्लरमध्ये तेव्हा घेऊन जायचे, कारण की ती खूप जास्त रडायची. पण यावेळेस आहे ना, म्हणजे लास्ट टाइम ती माझ्यासोबत आलेली इथे, मला थ्रेडिंग करण्याची होती तर तेव्हा. सो तेव्हा तिने इथे ही चेअर पाहिलेली होती, म्हणजे ही कार टाईप. तर ती म्हटलेली की मम्मा मला आत्ताच इथे हेअरकट करायची, पण तेव्हा तर काही आम्हाला वेळ नव्हता आणि तेव्हा काही प्लॅनही नव्हता तिच्या हेअरकटचा. सो तेव्हा काही केली नाही. पण मग नंतर घरी आल्यानंतर मी राहुलला जेव्हा सांगितलं तेव्हा ते म्हटले की ठीक आहे आपण नेक्स्ट टाइम आहे ना तेच ट्राय करून बघू, जर ती म्हणत असेल की रेडी आहे ती करून, म्हणजे तिथे जाऊन हेअरकट करून घेण्यासाठी. म्हणून मग आम्ही आज आहे ना इथे आलेलो आणि इथे येऊन पाहतो तर काही ती अजिबात
रडली नाही, उलट ती हसत होती. ते जसं तिला इन्स्ट्रक्ट करत होते, अशी मान कर, इकडे बघ, तिकडे बघ, ती प्रॉपरली त्यांना फॉलो करत होती. हे पाहून ना आम्हाला म्हणजे थोडासा असं शॉक लागला की जर आपण आधीच जर इथे आलो असतो तर तिची जी म्हणजे घरी वगैरे करायचं ना, मी ती थोडंसं असं रडायची किंवा असं नाही करायची वगैरे असं म्हणायची. तर थोडीशी अशी एवढी परफेक्ट नाही व्हायची, थोडं खालीवर असायचे तिचे हेअरकट. पण मग इथे आल्यानंतर मग आम्हाला असं वाटलेलं की ठीक आहे, आता नेक्स्ट टाइम पासून नाही इथे असंच घेऊन येत जाऊ म्हणून. आता एवढं बाहेरून आलेलो, जरी रात्री का नसं गेलो, पण असं थोडंसं गरम झाल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे काहीतरी असं थंड पिण्याची इच्छा होत होती, म्हणून मी पन्ना बनवून ठेवलेला होता आधीच. सो म्हटलं आधी पन्ना एन्जॉय करू. काही दिवसांआधी आहे ना, मी नेस्टेशियावरून काही प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले, म्हणजे क्रॉकरी रिलेटेडच होते. जसं की असं छोट्या बाउल्सचा सेट माझ्याकडे जे आहे, बाउल्सचा सेट, तर तो खूप मोठा आहे. म्हणजे असं छोटंसं डेझर्ट म्हणा किंवा असं गुलाबजामुन, रसगुल्ला वगैरे असं काही सर्व करायचं असलं ना, ती जी कटोरी आहे किंवा तो जो बाउल आहे तो खूप मोठा वाटतो. सो असं छोटंसं जे प्रोडक्ट असतं ना, असे बाउल वगैरे, तर ते आपल्याला देण्यासाठी पण छान वाटतं. सो मला असं हे छोटे बाउल्सचा सेट घ्यायचाच होता. सो मी हे ऑर्डर केलेला. आणि आता सध्या ना नेस्टिशियावरती खूप जास्त ऑफर चालू होती. सो मी त्या ऑफरमध्येच हे ऑर्डर केलेला. आणि मँगो तर तुम्हाला माहीतच आहे, आम्ही किती म्हणजे एकदम डझनभर आणून घेतलेले होते. सो त्यातल्या काही मँगोजचं आहे ना, मी इथे मँगो कस्टर्ड बनवून ठेवलेलं होतं. म्हणजे संध्याकाळीच बनवून ठेवलेलं होतं, कारण की मला माहिती आहे आम्ही आता लवकर डिनर करणार आहे, मग नंतर बाहेर जाणार आहे. मग बाहेर न आल्यानंतर काहीतरी असं थंड खाण्याची इच्छा होती, आता उन्हाळ्यामध्ये तरी. सो त्यामुळे मी हे मँगो कस्टर्ड आधीच बनवून ठेवलेलं होतं. आणि आता हे मस्त थंड थंड कस्टर्ड एन्जॉय करते. मी प्रिशाला हे सांगितलेलं नव्हतं की कस्टर्ड बनवलं आहे, कारण की मला तिला हे सरप्राईज द्यायचं. चला, मी मग आता हा डेझर्ट एन्जॉय करतो आणि याचसोबत आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.